हशाची पट्टी या संघ. तर टॉच विन केला हशाची पट्टी या संघाने. प्रथमचा निर्णय घेतलाय फलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय ऐनाचीवाडी क्रिकेट संघाला. तर मैदानाच्या आतमध्ये जोडी देखील दाखल झाली आहे. एका साईडला असणार जर्सी नंबर राम आणि जर्सी नंबर 27 नरेशला बघू शकाल. ही मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाली आहे. तर सामना देखील 4 षटकांचा आहे. दोन्ही संघाने मात्र 2-2 सामने जिंकून मात्र क्वालिफायर सामना करत दोन्ही संघ एकमेकांशी झुंजत आहेत. आणि या दोन्ही सामन्याचे 12 प्रतिनिधी हवेत. चला पंच सामना देखील स्पीडअप करा. 4 षटकांचा सामना आहे आणि सामना रंगतो. एका साईडला ऐनाचीवाडी संघ तर त्यांना फाईट कसणार आहे हशाची पट्टी बी संघ. तर मैदानाच्या आतमध्ये जोडी देखील दाखल झाली आहे राम आणि नरेश आहे. तर स्ट्राईक 8 वर पाहू शकाल फलंदाज राम आणि नॉस्ट्राला फलंदाज नरेश. ही मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाली आहे. तर P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झाले गोलंदाज पंचांच्या उजव्या साईडनं अर्जुनला पाहू शकतोय. तर गेम सामना स्टार्ट होतोय. पहिला चेंडू अर्जुनचा. यावेळेस हलक्याने 3 चेंडू खेळायचा होता परंतु 80 रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. कुठली धाव खर्च केली जात नाही. हा चेंडू निर्धावशी सांगता केला जाते. पहिल्या चेंडूवर अर्जुन हा गोलंदाज उदाहरण देत असताना फलंदाज राम या फलंदाजाला पाहतोय. लगेच दुसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फेकायचा होता परंतु या चेंडूवर जोरदार अपील. यावेळेस पुन्हा एकदा 80 रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावची सांगता केली जाते गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. आता कुठेतरी फलंदाज रामला मोठे फटके खेळावे लागतील परंतु यावेळेस पंचांचा 2 हात समांतर वाईट नाकान ओपन केलं जातं टीम हशाची पट्टी या संघाचा. काही सामना रंगतो. एका साईडला ऐनाचीवाडी संघ तर त्यांना फाईट करणार हशाची पट्टी या संघ. यावेळेस थोडंसं फंबल झालंय फलंदाज परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न ती देखील डायरेक्ट हिट झाले परंतु पंचांचा इशारा आलाय नॉट आउट. ही येणारी सिंगल आहे. सिंगलच्या मध्ये डावफलक पुढे डावफलक जाऊन पोहोचतोय. 2 या आकड्यावरती आहे. लाजवाब आतापर्यंत गोलंदाज राहिली आहे गोलंदाज अर्जुन पादिरची आहे. पहिल्या P1चे षटक हाताळण्याकरिता आला होता परंतु 3 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून 2 धावा खर्च केल्यात परंतु यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता परंतु फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. चेंडू निर्धावची सांगता केली जाते आहे. कमबॅक इन गोलंदाजी पाहते गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी होती आहे. यावेळेस फुलावरचा चेंडू परंतु 80 रक्षक थोडासा फंबल होतोय परंतु या चेंडूवर कुठली धाव खर्च केली जात नाहीये. काय गोलंदाजी होते. आतापर्यंत अजून या गोलंदाजाने 5 चेंडू फेकले. धावा खर्च केल्या 2. लाजवाब आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे अर्जुन या गोलंदाजाची आहे. लाजवाब गोलंदाजी आहे. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं जातं 2 फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचा होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न नो स्ट्राईक एंडला परंतु तसं काय घडलं नाही. 80 रक्षक हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. पंचांचा इशारा देखील आलाय. P1चं पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या जोडली गेले 3 या आकड्यावरती पाहतोय. काय मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय. हशाची पट्टी बनव ऐनाचीवाडी आहे. हा क्वालिफायचा सामना. या सामन्यामध्ये तो संघ विजय होईल ना तो संघ मात्र जय हनुमान नवतरुण मित्र मंडळ ओणमन या चषकाचा नाव कोरेल. यात काही शंका नाही आहे.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथं दुसरं षटक मार्ग असतंय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज अष्टपैलू खेळाडू ऐनाचोडी संघाकडनं कपिल लसगा. पंचांच्या डाव्या साईडने षटक हाताळण्याकरिता आला. षटक क्रमांक दुसरं षटक हाताळण्याकरिता आलाय. स्ट्रायक एंड अजून सुद्धा, परंतु हालकेने त्यांनी चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक छगन आहे. छगन मात्र कुठली चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक लागत असताना अशाच पट्टी या संघाला. विकेट क्रमांक पहिला. फेकी केली कपिल या गोलंदाजाने. पहिला चेंडू मात्र मोठा फटका खेळायच्या नंतर, परंतु थर्ड मॅनला झेल देऊन बसला फलंदाज राम. तो देखील नरेश तो देखील तंबूच्या आश्रयाला आलाय. तर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. सचिनला पाहू. स्ट्राईक एंड वरती आहे. पुन्हा एकदा यावेळेस थोडंसं फांबल झालाय रक्षक, परंतु डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न होता, परंतु ही सिंगल या सिंगलच्या मध्ये डावफलक सजले गेलाय. 4 या आकड्यावरती पाहतोय. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं जाते गोलंदाजाकडनं. वारंवार कुठलेही मोठे फटके खेळून देत नाहीये गोलंदाज कपिल. पहिले देखील षटक हाताळण्याकरिता आला होता अर्जुन. त्याने धावा खर्च केल्या 2. दुसरं षटक मार्ग असते, परंतु हलकेने त्यांनी चेंडू खेळून काढला. स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू अडवण्यात यश देखील आला होता, परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. परंतु फलंदाज आहे ना, त्या फलंदाजाला थोडंसं जीवदान भेटलाय. त्या जीवदानाचा सोनं उठवणार का फलंदाज? त्या जीवदानाचं सोनं उठवणार का फलंदाज राम? आपल्याला थोडंसं जीवदान भेटलंय, त्या जीवदानाचं नक्कीच सोनं उठवायला हवंय. पुन्हा एकदा हा पिच चेंडू क्षेत्ररक्षक अर्जुन होता, परंतु अर्जुनने झेल जमिनीला दान केले आणि एक हार्ड हिटर फलंदाजाला मिळतंय जीवदान. जर का हा झेल टिपली असती तर नक्की दुसरं विकेटचं पतन झालं असतं, म्हणजेच राम तंबूच्या आसऱ्याला आला असता. परंतु रामला भेटलं जीवदान. त्या जीवदानाचं नक्की सोनं उठवणार का राम हा फलंदाज? परंतु फुलवरचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक कैलास आहे, परंतु कैलासने थोडीशी मिस्टेक केली. झेल जमिनीला दान झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी सुद्धा सहजरित्या पूर्ण होती आहे. या 2च्या मदतीने डावफलक सजले जात आहे. 8 या आकड्यावरती 1 विकेटच्या मोबदल्यात अशाची पट्टी या संघ. जर का तो झेल टिपला असता तर नक्कीच कुठेतरी 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आले असते, परंतु झेल जमिनीला दान झाला. राम सारख्या हार्ड हिटर फलंदाजाला मिळतंय जीवदान. त्या नक्कीच जीवदानाचं सोनं उठवणार का राम हा फलंदाज? तो स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचा होता, परंतु पंचांचा 2 हात समांतर हा येणारा वाईट चेंडू आहे. लाजवाब पंचगिरी पाहतोय आपण. 3 दिवसाकरिता पंच लाभले गेले. त्या सामन्यासाठी प्रमुख पंच असणार आहे समीर. तर नॉस्ट्राईक पंच असणार याच आयोजकांचा भास्कर. यावेळेस फुलोवरचा चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक कैलास आहे. कैलासच्या हातामध्ये चेंडू निसटणार नाहीये. लागणारा विकेट क्रमांक लागत असताना अशाची पट्टी या संघाला दुसऱ्या.
परंतु स्ट्राईक एंडवर रन आउटची चान्स होत्या, परंतु थो लेट आल्यामुळे एसी रक्षक थोडस फंबल झाला. या चेंडूवर मिळतील 2 धावा. खूप कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय ऐनाची वडी या संघाकडनं, कारण षटकार चौकार खेळून देत नाहीये, पूर्णपणे स्थिर नेऊन ठेवलंय. हशाची पट्टी या संघाला वरती पाहतोय. यावेळी अक्रॉस द लाईन खेळायचा होता, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण झाला, दुसऱ्याचा प्रयत्न देखील होतोय, परंतु नॉस्टॅग एंडवर रन आउटची चान्स, ती चान्स होती ती देखील घेऊन बसलाय गोलंदाज अनिल. रन आउटची चान्स झाली आहे. विकेट क्रमांक लागत असताना सोबतीला मनीषा फलंदाज झाला. यावेळेस मोठा फटका खेळला आहे, तिचा क्षेत्ररक्षक सुरेश आहे, परंतु सुरेशच्या आवेगाच्या बाहेर होता, परंतु छगन या क्षेत्ररक्षणाला कॉल दिला. विकेट क्रमांक लागत असताना अशाची पट्टी या संघाला 4था. चढवला अनिलच्या गोलंदाजीवर. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. हा चेंडू देखील निर्धावची सांगता केली जाते. एसी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. हा चेंडू निर्धाव. लाजवाब गोलंदाजी पाहत्या. जरी तू षटकार मारला तरी मी देखील कमबॅक करू शकतो, हा उदाहरण देत असताना गोलंदाज अनिलला पाहतोय. तेच उदाहरण दिलंय अनिल या गोलंदाजानं. थोडस फंबल झालाय गोलंदाज अनिल. धावसंख्या होते ते 18 या धावसंख्येवरती आहे. यावेळेस हा पिच चेंडू तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू मात्र छगनच्या हातामध्ये सोडणार नाहीये. विकेट क्रमांक लागत असताना अशाच पट्टी या संघाला
केलाय. फुलावरचा चेंडू आणि पंचांचा इशारा देखील आलाय, आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. हा चेंडू नो बॉल आहे, म्हणजेच हा चेंडू फ्रीट असणार आहे, लॉलीपॉप चेंडू असणार आहे. फलंदाज विजयसाठी आहे, तो विजय फलंदाज माईल का साधावा. यावेळेस पुन्हा एकदा हापी चेंडू थोडस एक्स्ट्रा कव्हरला जातो चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडस फंबल झालंय, चेंडू अडवला शेवटच्या मुंबईला. या चेंडूवर रनआउटची चान्स, नो स्ट्राईक एंडवर, परंतु फलंदाज सेफ आहे. या मिळतील 2 धाव आहे, 2च्या मध्ये डाव फलक 22 आकड्यावरती बाधतोय. लाजवाब आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे ऐनाची वाडी क्रिकेट संघाची आहे. कारण अनिलच्या माध्यमातून तिसरे षटक मार्गात होतं, त्या षटकामध्ये फक्त एक मोठा फटका आला होता, परंतु थोडस कमबॅक करत चालवलाय छगन या गोलंदाजानं. पुन्हा एकदा फलंदाजाने चेंडू सोडला, परंतु पंचांकडे अपील होती व्हायची, ती पंचाने अपील फेटाळून लावले. हा चेंडू निर्धावची सांगता केली जाते. काय गोलंदाजी होते छगनच्या माध्यमातून, पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं जात आहे. यावेळेस मोठा फटका, तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, परंतु क्षेत्ररक्षक झेल मिस करणार नाहीये. विकेट क्रमांक लागत असताना हशाची पट्टी या संघाला. नौका फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. गोविंद, तो देखील नो स्ट्राईक एंड वरती फलंदाज असणार आहे गोविंद. अजूनही या षटकातले उर्वरित चेंडू फेकी करायचे आहेत. 3 म्हणजे अजून 3 चेंडूचा शिल्लक खेळ असलेला या डावाचा. जर का 3 चेंडूवर एखादा जर मोठा फटका आला तर नक्कीच कुठेतरी सामना रोमांचक घडू शकतो, यात काही शंका नाही आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोविंद स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे. यावेळेस मोठा फटका, परंतु पंचांनी अपील होती, ती पंचांनी अपील देखील उचलून धरलाय, कारण की पंचांचा बोट आकाशाकडे लागणारा विकेट क्रमांक आकार येऊ शकतो. जर का 30+ धावसंख्या झाली तर नक्कीच सामना रोमांचक घडू शकतो, यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु प्रमुख पंचांचा इशारा येतोय, कारण की त्याचे 2 हात समांतर आहे. हा चेंडू एस्टनच्या बाहेरून जाणार आहे, पंच दर्शवत आहेत. लाजवाब पंचगिरी पाहतोय आपण कडकडत्या उन्हामध्ये, परंतु संध्याकाळचं सत्र आहे. यावेळेस देखील मोठा फटका होता, परंतु पंच स्थिर आहे. हा चेंडू निर्धावाची सांगता केली जाते आहे. लाजवाब गोलंदाजी राहिली आतापर्यंत छगन या गोलंदाजाची आहे. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम केलं जात आहे. यावेळेस हलक्याने चेंडू खेळून काढलाय, परंतु चेंडू थांबणार नाही. सूरजच्या मात्र आवेगाच्या बाहेर चेंडू सांगत असता सी 4 रनांसाठी. तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात षटक समाप्त झाला, धावसंख्या जोडली गेली आहे. आशाची पट्टी या संघाच्या 27, 24 चेंडू आणि विजयासाठी धावेंची आहे डीजे.
वचन पाहायला मिळालं आणि यावेळेस शेवटची इनिंग आजच्या दिवसाची पाहायला मिळेल. टीम हास्याची पट्टी बनाम टीम ऐनाचीवाडी या दोन संघादरम्यान येणारे 24 चेंडू आणि टीम ऐनाचीवाडी संघाला फक्त 28 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मात्र इंटर झाले सुनील आणि भीमा. स्ट्राईक एनला असेल सुनील, स्ट्राईकला असेल भीमा. गोलंदाजी ट्रॅकवर राम. 24 चेंडू 28 ची गरज. यावेळेस खराब चेंडू आहे. वाईट चेंडूने मात्र अकाउंट ओपन होत आहे टीम ऐनाचीवाडी संघाचं. आता समीकरण असेल 24 चेंडू आणि विजयासाठी फक्त 27 धावा. एक छोटं लक्ष आहे परंतु क्रिकेट आहे. कधी काय घडेल हे सांगणं मात्र अशक्य असेल. पुढील चेंडू. यावेळी चांगला फटका डाऊन द ग्राउंडचा फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव आणि सिंगलने ऐनाचीवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना टोटल 2 धावा. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल. भीमा एक उंच एसटीचा फलंदाज. या खेळाडूकडे ती ताकद आहे. मोठ्या फटक्यासाठी मात्र हा फलंदाज ओळखला जातोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राम. एक अष्टपैलू खेळाडू ओव्हर द विकेटनं. यावेळेस कसोटी क्रिकेट खेळलं जात आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट. दोन धावा. मोठे फटके खेळायला लागतील भीमा या खेळाडूला. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. मिड विकेट रिजनला चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव आणि या सिंगलने टीम ऐनाचीवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना फक्त 3 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहू शकाल. एक हार्ड हिटर फलंदाज सुनील. सुनील ऑन द स्ट्राईक आपण पाहू शकाल. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडू खाली. वाट कॅच. सुनील बॅक टू डग आउट. यावेळेस चांगला फटका गली पॉइंटला. मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्यानंतर बॅकअप मात्र चांगलं पाहायला मिळतंय. या चेंडूवर सुद्धा 2 धाबा आणि या 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकाल 5 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या 5 आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला कपिल. यावेळेस आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोचत नाही. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा.
खूप छोटं लक्ष आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जरतरला महत्त्व नसतं, त्याच्यामुळे जरी बॉलास रन असला ना तरी सुद्धा सामना कठीण असतोय. आपण बघितलं असेल बदलापूर विभागात जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये मात्र कडाव संघाने एक धाव सुद्धा खर्च केली नव्हती. अठरा चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन आणि स्ट्राईक एंडला मात्र भीमा. यावेळेस एसट्यांच्या वरून गेलाय. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल कपिल. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. यावेळेस फटका पचला एक्स्ट्रा कव्हरचा. क्षेत्ररक्षक किशोर आणि यावेळेस मोठा हादरा निर्माण झाला असता दोन्ही खेळाडूमध्ये. धोक्याची घंटा वाजली असती दोन्ही खेळाडूमध्ये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये मिस अंडरस्टँडिंग कॉलिंग नाहीये दोन्ही खेळाडूमध्ये. या चेंडूवर 2 धावा आणि 2 धाबेने टीम आयनाचीवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 12 धावा. स्ट्राईक एंडला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज भीमा. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन. यावेळेस आता मात्र खूपच बाहेर. वाईड चेंडू पंचांचा इशारा. या अतिरिक्त धाबेने टीम आयनाचीवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 13 धावा 1 गडी बाद 13. यावेळेस चांगलं क्रिकेट सन्मान दिला जातोय चांगल्या चेंडूला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आपण पाहू शकाल 13. काही घडू शकते म्हणून मी प्रेक्षकांना म्हटलं होतं आपण जागा सोडू नका. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला भीमा एक अष्टपैलू खेळाडू. यावेळेस सॉरी कपिल आणि यावेळेस व्हॉट अ शॉट. षटकार. धावांची गरज. नऊ धावांची गरज विजयासाठी. 13 चेंडू.
यावेळेस कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाही. तू मै दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते आणि षटक संपतंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम ऐनाचवाडी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. बारा चेंडू आणि ऐनाचवाडी संघाला विजयासाठी फक्त अवघ्या 9 धावांची गरज. क्वार्टर फायनलचा सामना जे प्रेक्षक मात्र KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसले या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि आपण पाहू शकाल जय हनुमान क्रिकेट संघ ओलमन आयोजित ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील आपण पाहू शकाल शेवटचा आणि क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा 3रा संघ असेल आणि जो संघ मात्र पराजित होईल तो मात्र या स्पर्धेतून संपुष्टात येईल. 12 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मात्र भीमा, नॉन स्ट्राईकला असेल कपिल. गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत. 12 चेंडू 9 धावांची गरज. लक्ष छोटा आहे परंतु काही घडू शकते क्रिकेटमध्ये. जरताला कधी महत्त्व नसते, कधी खेळ बदलू शकते हे मात्र आपण अंदाज सुद्धा देऊ शकत नाहीये. 12 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजाच्या डाव्या बाजूने वर विकेटनं हेमंत तयार. स्ट्राईक एंडला मात्र भीमा. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. तितकंच चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव आणि सिंगलने ऐनाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना टोटल 20 धावा. आणि आता समीकरण असेल 11 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मात्र टीम ऐनाचवाडी संघाचा तारणार खेळाडू आपण पाहू शकाल कपिल लचका ऑन दी स्ट्राईक. 11 चेंडू आणि विजयासाठी फक्त अवघ्या 8 धावा. या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळणार का कपिलच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका इनसाइडचा देखना फटका पाहायला मिळतोय. पॉइंटला मात्र बीट करतोय आणि त्यानंतर मात्र डीपला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना टोटल 22 धावा. आता 10 चेंडू आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. 10 चेंडू आणि 6 धावा. समीकरण सोपं आहे. यावेळेस काय फटका. व्हॉट अ टायमिंग. विराट कोहली स्टाईल मध्ये देखना फटका. लाजवाब हिट. 6 धावा. फोर मध्ये दणदणीत एंट्री करताना पाहायला मिळतोय.